नमस्कार सगळ्यांना, मी स्वाती. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा ताईंनो, आपल्या जीवनामध्ये, आजच्या जीवनामध्ये आपल्याकडे काही गोष्टी आहेत, पण मन शांत नाही, किंवा काही आपल्या समस्या आहेत, कोणी आजारी आहेत, अनेक अडचणी आहेत, पैसा आहे पण काही गोष्टी आजार पण आहे, सतत चिडचिड होते, वाद होतात, लक्ष लागत नाही, या अनेक प्रश्न उभे राहतात. यासाठी मी तुम्हाला अतिशय साधी सेवा पण अतिशय उच्च कोटीची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते म्हणजे तारक मंत्र. तारक म्हणजे तारून नेणारा, तारक म्हणजे सर्व संकटातून बाहेर काढणारा. तारक मंत्रामुळे अनेक लोक, लाखो भक्तांनी घेतलेला हा अनुभव आहे. हा मंत्र म्हणजे मनाला शांतता देणारा तारक मंत्र हा अतिशय प्रभावी आहे. आता माणूस म्हटला तर समस्या अडचणी आहेत, तर आता तारक मंत्राची सेवा कशी करायची ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे तुम्ही हे गुरुवारी सुरू करू शकतात किंवा कोणत्याही वारी सुरू करू शकतात. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे घर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपला उंबरठा जो आहे तो हळदी कुंकाने स्वच्छ करून हळदी कुंकाने लेपन करून घ्यायचा आहे. आता तुम्ही हे 11 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, 51 दिवसाचं हे पारायण तुम्ही करू शकतात. पण आजच्या जीवनामध्ये पाहायला गेलं तर एवढा वेळ आपल्याला शक्य नाही, किंवा एवढे दिवस हे पारायण करणं किंवा अनुष्ठान करणं शक्य नाही. तुम्ही हे अनुष्ठान फक्त 3 दिवसाचं सुद्धा करू शकतात. या 3 दिवसामध्ये तुम्हाला खूप खूप अनुभव येऊ शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला आता अनुष्ठान करायचं आहे. कोणतीही सेवा जर आपली करायची असेल तर ती संकल्पयुक्त सेवा करावी लागते. तर ती संकल्पयुक्त सेवा आपल्याला आधी करायची आहे. तर ती कशी करायची, तर स्वामींच्या मूर्ती असो तुमच्याकडे किंवा फोटो असो, तर मूर्ती जर असली तर त्याचा अभिषेक करून घ्या. फोटो असला तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर आपल्या मूर्तीचा जो अभिषेक करायचा आहे किंवा फोटो पुसून घ्यायचा आहे. मग तेलाचा, तुपाचा किंवा तुम्हाला कशाचा दिवा लावायचा असेल तो तुम्ही लावून घेऊ शकता. त्यानंतर हळद कुंकू, अक्षता, फुल वाहून घ्यायचं आहे. ताम्हण फुल वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हण घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घ्यायचं. आपल्या उजव्या हातामध्ये 2 चमचे, 2 पळ्या पाणी घ्यायचं आहे. त्यात अक्षता टाकायच्या आहे, फूल घ्यायचं आहे, हळद कुंकू टाकायचं आहे आणि स्वतःचं नाव घ्यायचं. तर स्वतःचं नाव घ्यायचं, मी स्वाती. या सगळ्या अडचणीतून किंवा काही समस्या आहे, तुमच्या ज्या काही वादविवाद आहे, जे काही प्रश्न आहे किंवा माझी जी अडचण आहे ती सांगायची आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी मी या तारक मंत्राचा 3 दिवसीय अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं पठण मग ते अनुष्ठान करणार आहेत असं म्हणून तो संकल्प किंवा ते पाणी जे आहे ते तामणामध्ये पुन्हा सोडून द्यायचं आहे आणि हा संकल्प माझा निर्विघ्नपणे पार पडो अशी प्रार्थना करायची आहे स्वामींजवळ. तर आता तारक मंत्राचं पठण तुम्ही काय करायचं आहे, 21 वेळा करू शकता किंवा 11 वेळाही करू शकता. तर तुमच्या इच्छेनुसार 21 वेळा केलं तर फारच उत्तम, आणि 11 वेळा केलं नाही शक्य होत असेल तर 11 वेळा केलं तरी उत्तम. तर काय करायचं आहे आपल्याला, आता मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, एक पेला घ्यायचा आहे तुम्हाला पाण्याने भरलेला. त्यामध्ये खाली डिश ठेवायची आहे, फुलं घ्यायची आहे, त्याला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि त्याच्या बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती आता सध्याच्या काळामध्ये केमिकल युक्त असते, त्यामुळे त्याची रक्षा अगदी थोडीशी टाकायची आहे. आणि काय करायचं, ह्या ग्लासवर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आपला, हे बघा असा, आणि आपल्याला उजवा हात त्यावर ठेवून प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, माझी जे अनुष्ठान आहे ती कोणतेही अडचण न येता, कुठेही काहीही न होता होऊ दे. मग त्या ग्लासवर उजवा हात ठेवायचा आणि तुम्हाला शक्य होईल तेव्हा 11 वेळा तारक मंत्र किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र तुम्हाला गुगलवर सर्च करा, भेटून जाईल, किंवा युट्यूबला लावून द्या, तिथेही भेटून जाईल. तारक मंत्र म्हणायचा. ही सेवा मनोभावी करायची आहे. ही सेवा करताना काही नियम आहे. ही सेवा करताना मांसाहार करायचा नाही
आणि काही नियम आहे त्याचे पालन करायचे आहे. मांसाहार करायचा नाही. घरात तुम्ही स्वतः करणार असाल तर तुम्ही खाऊ नका. बाकीचे इतर कोणी खाणार असाल तर त्यांना खाऊ द्या. आणि त्यानंतर काय करायचं आहे, परान्न घ्यायचं नाही या 3 दिवसामध्ये कोणाचं. ह्या नियमांचं पालन करायचं आहे. तारक मंत्राचं पठण करताना तुम्हाला काही अडचणी येतील, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा आणि आपला जो संकल्प आहे तो पूर्णपणे पूर्ण करा आणि ही सेवा पूर्ण करा. ही सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच फळ मिळेल, अनुभव येईल. आता या पाण्याने भरलेल्या पेल्यावर जी सेवा केलेली आहे ती केली, त्यातील तीर्थ काय करायचं, घरातील सगळ्यांना द्यायचं किंवा माठामध्ये टाकून द्यायचं किंवा जे उरलं ते घरामध्ये आपल्या शिंपडून घ्यायचं. पण हे तीर्थ वाया जाऊन द्यायचं नाही. तुम्हाला बघा ताईंनो, ही सेवा तुम्ही एकदा करून तर बघा. ह्या सेवेचा तुम्हाला नक्की नक्की फरक पडेल. स्वामींवरचा अतूट विश्वास ठेवा आणि मनापासून सेवा करा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कितीही अडचणी असतील, कितीही प्रॉब्लेम असतील किंवा घरात काही वादविवाद असतील, चिडचिड होत असेल, समस्या असतील, त्यातून तुम्ही नक्की बाहेर पडाल. ह्या तारक मंत्र इतका प्रभावशाली आहे की उच्च कोटीची सेवा आहे, तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला हा व्हिडिओ, माझा व्हिडिओ तुम्हाला, तर कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.